आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणात सध्या चांगलाच पाऊस बरसतोय आणि त्यामुळे येथील पाणी साठ्यांमध्ये चांगली वाढ झाली आहे। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय, तर नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये 5% वाढ होऊन धरण साठा 26%वर आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं खामगाव शहरातील घाटपुरी नाक्यावर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला। मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई न केल्यानं पडलेल्या मुसळधार पावसानं नाले बंद झाले आणि पाणी रस्त्यावर आलं। जळगावच्या एरंडोल शहरात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। अनेक भागात पाणी साचलं असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं काही भागात वीज पुरवठा खंडित झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आमदारांची नाराजी दूर करण्याचा दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न झाल्याची माहिती आहे। तसंच शिंदे फडणवीसांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा झाली असून येत्या आठवड्याभरात विस्तार करण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विस्तारात शिवसेना आणि भाजप नेत्यांना सर्वाधिक स्थान मिळणार असून मंत्रिमंडळ विस्तारासोबत महामंडळांचं देखील लवकरात लवकर वाटप करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 8 प्रस्ताव पारित करण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीमध्ये काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार म्हटलेत, त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तरी त्याला अर्थ नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। राज्यातील राजकीय घडामोडीनंतर भाजपचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती आणि याच पार्श्वभूमीवर भाजपनं आज आपल्या सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित असतील। 17 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते आमनेसामने येणार आहेत। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकाही प्रतिनिधीला या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही। राष्ट्रवादीतील फुटीनंतर राहुल गांधींनी शरद पवार यांची भेट घेतली। दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही बड्या नेत्यांची भेट झाली असून दोघांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। अजित पवार यांनी विकासाला साथ दिली असून ठाकरेंच्या पक्षानं आता आत्मचिंतन करावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय। महाराष्ट्राकडे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लक्ष असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। सध्या आमच्यासोबत 200 आमदार असून आता वेगानं आमदारांना निधी मिळेल आणि त्यामुळे राज्यात विकास होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। विरोधकांकडून नकारात्मकता पेरण्याचं काम सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। आमचं सरकार स्थिर आहे, तसंच 3 पक्ष एकत्र आल्यानं तडजोड करावी लागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। अजित पवारांच्या बंडामुळे गद्दार आणि खोके या शब्दांना पूर्णविराम लागल्याचं देखील त्यांनी सांगितलं। आपल्याला जी संधी मिळते त्या संधीचा उपयोग काहीतरी देण्यासाठी करायला हवा। पद येतात, पद जातात, मला काहीतरी व्हायचंय म्हणून काहीही करायचं। आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय, माझ्या तरी आता मनातही येत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। तर दुसरीकडे काही जण स्वतःला संघर्ष यात्री म्हणत सुरत आणि गुवाहाटीला जात असल्याचं टोला देखील त्यांनी लगावलाय। गडचिरोलीमध्ये शनिवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मुख्य उपस्थिती असणार आहे। उद्धव ठाकरे आमचे आवडते मुख्यमंत्री असल्याचं विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं। तेव्हाचं राजकारण हे टेस्ट क्रिकेट, तर आताचं IPL झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। सातारा येथील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। 9 किंवा 10 जुलैला या संदर्भात घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। उदयनराजेंना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेमुळे आता त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून दोघांच्या बॅनरला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। कोल्हापुरात हा दुग्धाभिषेक घालण्यात आला। कोल्हापुरात सध्या त्र्यंबोली यात्रेचा उत्साह सुरू आहे आणि यावेळी हा अभिषेक घालण्यात आला। राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यातील राजकारणाची चर्चा सध्या देशभर सुरू आहे। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या मुद्द्यावरून तुफान फटकेबाजी केली आहे। अनेकांचे कोट शिवून तयार होते। आता जे मंत्री होणार होते ते याकरता दुःखी आहेत की आता आपल्याला संधी मिळणार की नाही, कारण प्रचंड गर्दी झाली आहे असं गडकरी म्हटले। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीच्या दर्शनाला 9 जुलै रोजी येणार आहेत आणि यावेळी त्यांचा नागरी सत्कार होणार असल्यानं त्याची जोरदार तयारी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी इथे वाशिम आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे।
भडगाव तालुक्यात कसगाव येथील भोरटेक ते शेतशिवार मार्गावर बनलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी भरल्यानं शेतकऱ्यांना जीव मुठीत घेत रूळ ओलांडावा लागतोय आणि भुयारी मार्गामध्ये तुंबणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था कार्यान्वित न केल्यानं पावसामुळे या भुयारी मार्गावर नाला तयार झालेला आहे आणि या ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी तुंबलं असून सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे। अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राजकमल चौक ते अंबादेवी मंदिरापर्यंत लोटांगण घातलं। अंबादेवी मंदिरात पूजा करून जोरदार पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली। मुंबईच्या धरण क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे। 7ही धरणांमध्ये सध्या 18.29% पाणी साठा आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असून प्रत्येक धरणात साधारण 6 ते 28 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। मात्र जमिनीतून झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होते। महावितरणानं तंत्रज्ञानाच्या केलेल्या प्रशासकीय बदली प्रक्रियेची चौकशी होईपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीनं विभागीय कार्यालयासमोर भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं। कामगार महासंघानं वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन बेमुदत धरणे आंदोलनाबाबत माहिती दिली। वाशिम जिल्ह्यातील नागपूर संभाजीनगर महामार्गावरील काटेपूर्णा नदी पुलावर बोलेरो पिकअप आणि आयशर ट्रकचा अपघात झाला। या अपघातात 2 जण जखमी झालेत। या अपघातात पिकअपचं मोठं नुकसान झालंय आणि अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। एपीएमसी बाजारामध्ये सध्या पावसामुळे लसणाची आवक कमी होत असून त्यामुळे दर वधारलेले आहेत। आवक कमी झाल्यानं घाऊक बाजारात प्रति किलो उटी लसूण 200 रुपये आणि देशी लसणाचा दर हा 150 रुपयांवर आहे, तर किरकोळ बाजारामध्ये 200 ते 250 रुपयांचा दर आहे। नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 किलो टोमॅटोसाठी 120 रुपये मोजावे लागतात आणि टोमॅटोच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह गृहिणींचं बजेट कोलमडलंय। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोसाठी 1 किलोला 100 ते 120 रुपये मोजावे लागतात। हेच टोमॅटो 15 दिवसांपूर्वी 2.5 किलो 70 रुपयांना विकले जात होते आणि आज त्याची किंमत 300 रुपयांच्या वर गेली आहे। पावसामुळे गेले 2 दिवस बाजारात कांद्याची आवक कमी होत असल्यानं दरवाढ झालेली आहे। ठेवणीच्या कांद्याला अधिक मागणी आली असून घाऊक बाजारात कांद्याचे दर हे प्रति किलो 4 ते 6 रुपयांनी वाढलेले आहेत। एपीएमसी फळ बाजारात शिमला हिमाचल प्रदेशमधील सफरचंदाची आवक होत असते, मात्र बदलत्या तापमानामुळे सफरचंदाच्या उत्पादनावर परिणाम झालाय। यंदा केवळ 40% उत्पादन झाले। देशी सफरचंदाची बाजारात आवक होत नसून जुलै अखेर देशी सफरचंद आणि पेर हे बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। मुंबई बाजार समितीवर पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे, मात्र आताच्या झालेल्या राजकीय नाट्यानंतर बाजार समितीमध्ये देखील खळबळ उडाली आहे। बाजार समितीमध्ये शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्याचप्रमाणे अजित पवारांच्या विचारांशी सहमत असणाऱ्यांची देखील संख्या बऱ्यापैकी आहे। त्यामुळे काहींची कुणासोबत जावं अशी द्विधा मनस्थिती झाली आहे आणि समितीमध्ये बैठका सुरू असून यात कुणाचा कुणाकडे कल आहे याचा अंदाज घेतला जातोय। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक बाजू दिवाळीपर्यंत सुरू करण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत या पुलाची एक बाजू म्हणजेच 3 मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे। या पुलाच्या कामाची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। लोअर परळ करी रोडला जोडणाऱ्या डिलाईल पुलाचं काम जवळपास पूर्ण झालंय आणि हा पूल सुरू करण्यासाठी पालिकेनं आता ऑगस्टचा मुहूर्त ठेवलाय। या पुलाची एक मार्गिका 1 जूनला खुली करण्यात आली होती आणि उर्वरित पुलाची मार्गिका 30 ऑगस्टपर्यंत सुरू केली जाणार आहे। जळगावच्या तांबापुरात नाल्याचा प्रवाह बंद झाला आणि त्यामुळे मुसळधार पावसानंतर नाल्यातील पाणी आसपासच्या घरांमध्ये शिरल्यानं रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला। दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत, तर दरवर्षी ही समस्या होत असल्यानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होतीये। रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस झाला असून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट कायम आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आणि याच पार्श्वभूमीवर भाजपनं आज आपल्या सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित असतील। 17 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर पहिल्यांदाच या बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेते आमने-सामने येणार आहेत। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकाही प्रतिनिधीला या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही।
राष्ट्रवादीतील फुटीनंतर राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेतली। दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही बड्या नेत्यांची भेट झाली असून दोघांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। अजित पवार यांनी विकासाला साथ दिली असून ठाकरेंच्या पक्षानं आता आत्मचिंतन करावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय। महाराष्ट्राकडे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सध्या आमच्यासोबत 200 आमदार असून आता वेगानं आमदारांना निधी मिळेल आणि त्यामुळे राज्यात विकास होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। विरोधकांकडून नकारात्मकता पेरण्याचं काम सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। आमचं सरकार स्थिर आहे, तसंच 3 पक्ष एकत्र आल्यानं तडजोड करावी लागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। अजित पवारांच्या बंडामुळे गद्दार, खोके या शब्दांना पूर्णविराम लागल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्याला जी संधी मिळते त्या संधीचा उपयोग काहीतरी देण्यासाठी करायला हवा। पदं येतात, पदं जातात। मला काहीतरी व्हायचंय म्हणून काहीही करायचं। आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय, माझ्या तरी आता मनातही येत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। तर दुसरीकडे काही जण स्वतःला संघर्ष यात्री म्हणत सुरत आणि गुवाहाटीला जात असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावलाय। गडचिरोलीमध्ये शनिवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मुख्य उपस्थिती असणार आहे। उद्धव ठाकरे आमचे आवडते मुख्यमंत्री असल्याचं विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं। तेव्हाचं राजकारण हे टेस्ट क्रिकेट तर आत्ताचं IPL झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। साताऱ्यातील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। 9 किंवा 10 जुलैला या संदर्भात घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। उदयनराजेंना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ठाणे महापालिकेमध्ये आव्हाड यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे नजीब मुल्ला यांनी मनपा पक्ष कार्यालयामध्ये प्रवेश केला। अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचं सांगत मनपातील पक्ष कार्यालयावर त्यांनी दावा केला। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून दोघांच्या बॅनरला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। कोल्हापुरात हा दुग्धाभिषेक घालण्यात आला। कोल्हापुरात सध्या त्र्यंबोली यात्रेचा उत्साह सुरू आहे आणि यावेळी हा अभिषेक करण्यात आला। राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यातील राजकारणाची चर्चा सध्या देशभर सुरू आहे। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या मुद्द्यावरून तुफान फटकेबाजी केली आहे। अनेकांचे कोट शिवून तयार होते आणि आता जे मंत्री होणार होते ते याकरता दुःखी आहेत की आता आपल्याला संधी मिळणार की नाही, कारण प्रचंड गर्दी झाली आहे असं गडकरी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीच्या दर्शनाला 9 जुलै रोजी येणार आहेत। यावेळी त्यांचा नागरी सत्कार होणार असल्यानं त्याची जोरदार तयारी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी इथे वाशिम आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणात सध्या चांगलाच पाऊस बरसतोय आणि त्यामुळे येथील पाणी साठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय, तर नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये 5% वाढ होऊन धरण साठा 26%वर आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं खामगाव शहरातील घाटपुरी नाक्यावर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला। मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई न केल्यानं पडलेल्या मुसळधार पावसानं नाले बंद झाले आणि पाणी रस्त्यावर आलं। जळगावच्या एरंडोल शहरात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। अनेक भागात पाणी साचलं असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं काही भागात वीज पुरवठा खंडित झाला। भडगाव तालुक्यात कसगाव येथील भोरटेक ते शेत शिवार मार्गावर बनवलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी भरल्यानं शेतकऱ्यांना जीव मुठीत घेत रूळ ओलांडावा लागतोय आणि भुयारी मार्गात तुंबणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था कार्यान्वित न केल्यानं पावसामुळे या भुयारी मार्गावर नाला तयार झाला आणि या ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी तुंबलं असून सकाळी